संगीत दिग्दर्शकांकडे येणार आहे. एखाद्या संगीतकाराला आयुष्यामध्ये सगळ्यात अवघड काम काय मिळावं तसं तुम्हाला मिळालं असेल असं मला वाटतं. काय आहेत तुमच्या भावना? पिंजरा एक माइलस्टोन फिल्म आणि राम कदम यांचं अजरामर संगीत. मला वाटतं आजही कुठलाही मराठी गाण्याचा कार्यक्रम होता तेव्हा पिंजरातली लावणी झाली नाही तरच नव्हे. मग ती ग साजणी असेल, तुम्हावर केली मी मर्जी बहाल असेल, आणि त्या काळातली जे टेक्नॉलॉजी होती त्याप्रमाणे ती गाणी रेकॉर्ड झाली होती. आणि आमच्याकडे सगळ्यात अवघड काम असं होतं की त्या गाण्यातला आत्मा तसाच ठेवून त्याला आजच्या टेक्नॉलॉजीने खुलवायचं, बहरवायचं त्या गाण्यांना. एखादी चांगली गोष्ट, एखादी चांगली मूर्ती, एखादी चांगलं गाणं, एखादा चांगला चित्रपट जो थोडासा काही वर्षांपूर्वी बनून गेलेला आहे आणि कदाचित त्याच्यावर काही थोडीशी धूळ बसली आहे थोडंफार, आणि ते साफ करून ते चकाचक भांडं करायचं आणि तो पुतळा परत छान परत जगाला दाखवायचा, असं काहीचं हे काम आहे. वत्सलाजी, परत एकदा मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुमच्या सिनेमाच्या वेळेला चालतं बोलतं विद्यापीठ तुम्हाला बघायला मिळालं जवळून, ते म्हणजेच व्ही शांताराम बापू. त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं होतं. त्यांच्याबरोबरचे काही किस्से आम्हाला सांगा ना. एकदा मला ते म्हणाले, वत्सला तुला एक विचारतो, काय तुला कुठलंही आवडतं, पिक्चरचं का नाटकाचं? कारण मी नाटकातूनच कामं करत आली. म्हटलं अण्णा खरं सांगू का, रागवणार नाही तुम्ही? नाही. म्हटलं मला नाटकाचं आवडतं. का? कारण असं आहे, आज तुम्ही आहात, समजा मी बाहेर कुठेही काम केलं आणि समजा त्यांच्या मनात नसेल तर केव्हाही माझ्या गळ्यावरनं कातर फिरवू शकतात. तसं नाटकामध्ये नाही म्हटलं. नाटकामध्ये रेसचा घोडा जसा धावतो तसा आर्टिस्ट स्टेजवर धावतो आणि त्याला उत्तर समोर पब्लिक देतं. डॉक्टर लागूनच्या बाबतीत अण्णांचं पण असं आम्ही बसलो होतो. मला म्हणायला लागले, वत्सला तुला एक विचारतो, काय की असा असा रोल आहे मास्तरचा, तुझ्या बघण्यामध्ये कोण आहे असं, की नाटकात तू आता एवढी कामं करते एवढं. मी म्हटलं अण्णा माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते आणि डॉक्टर लागू. हे तू कशावरनं सांगतेस? मी म्हटलं गेल्या आठवड्यात मी त्यांचं नटसम्राट नाटक बघितलं आणि त्या एकंदर नाटकावरनं आणि आत्ताची ही चोरी तुमची ऐकली, तुम्ही एकंदर सांगितलं, त्या याला तेच दाद देऊ शकते. ज्यावेळेला मला या चित्रपटाचं काम करण्याचं बोलावणं आलं त्यावेळेला मी जरा थोडासा त्याबाबत शंकित होतो, परंतु नंतर म्हटलं बघूया तर खरं काय आहे ते. तर त्याप्रमाणे मी ते काम केलं आणि मला सांगायला खरोखरच अभिमान वाटतो, आनंद वाटतो की तो एक असा चित्रपट माझ्या वाट्याला आला की मला फार बरं वाटलं की मराठी चित्रपट खूपच सुधारतो आहे. तो उगाच काहीतरी वाह्यातपणा करून पॉप्युलॅरिटी मिळवणं आणि म्हणून मग काहीतरी वेडं त्याच्यामध्ये घालणं असं काहीही करत नाही आहे. ते मुळामध्ये त्या वस्तूमध्येच असा काहीतरी दम खास आहे की ज्याचं आकर्षण मराठी प्रेक्षकाला जरूर वाटावं आणि ते वाटेल अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रोग्रामद्वारे, तुमच्या प्रोग्राममुळे आमच्या पिंजराचं प्रमोशन होतं आहे, याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. पिंजरा हा चित्रपट जेव्हा लागला 44 वर्षापूर्वी 31 मार्च 1972, त्यावेळी ह्या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ज्या पद्धतीने तो चित्रपट चालला, ज्या प्रेक्षकांना वेळ लावलं, तसाच हा चित्रपट पिंजरा नवीन आणण्याचं काम, कारण नवीन पिढी आली आहे, नवीन प्रेक्षक आले आहेत, त्यांना हा चित्रपट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही पिंजरा हा नक्की बघा.
मायाताई, आता मी तुमच्याकडे येणार आहे. खरं तर मला खूप विशेष वाटतं की आज सगळ्या गोष्टींनी सिनेमा खूप पुढे गेलाय, तंत्र पुढे गेलेलं आहे. त्या काळात शूटिंग कसं होत असेल, त्या कुटुंबात काय गमती जमती व्हायच्या शूटिंगच्या, हे तुमच्याकडून ऐकायचंय मला. निर्माता दिग्दर्शक असा शांताराम बापूंच्या सारखा मला अजूनपर्यंत भेटला नाही. याचं कारण सांगते. याच पिक्चरमधली लावणी आहे उचकी. हां, प्रत्येक गाण्याची 8-8 दिवस आम्ही रिहर्सल करत होतो आणि संध्या दिदीच कोरिओग्राफी सगळ्या करायच्या आणि मी त्यांना असिस्ट म्हणून करायचे. त्या दिवशी असं झालं, उचकीचं ज्या दिवशी सेट लागला, आता आज गाणं हे करायचं, शूट करायचं म्हणून मी मेकअप वगैरे केलं, केस वगैरे केले आणि असं झालं की मी एकदम चक्कर आली आणि मी पडलेच. अरे बापरे. झालं. मग धावाधाव डॉक्टर बोलवले गेले. डॉक्टरने तपासलं, म्हणाले हिला लो ब्लड प्रेशर झालं आहे आणि ही काही 2-3 दिवस नाचू शकणार नाही. असं म्हटल्यावर आता शूटिंग कसं करायचं, हा सगळा प्रॉब्लेम झाला. काही जणांनी तिथल्या सुचवलं की एक काम करूया आपण, नाहीतरी ही कोरसमध्ये करते दिदींच्या बरोबर, दुसरी मुलगी आणा आणि काम चालू करूया, कशाला थांबवता. पण अण्णांनी नाही, ही नुसती पिक्चरमधली नाही तर ही आमच्या कुटुंबातली मुलगी आहे. वा वा. आपल्या कुटुंबातलं कोण आजारी असेल तर आपण काय त्याला सोडून आपण जातो का कधी? नाही. तर ही बरी होऊ दे आणि हीच गाणं करेल ते उचकी, आपण तोपर्यंत दुसरं काहीतरी शूटिंग करू. आणि त्या माझ्यासाठी ते 2 ते 3 दिवस त्यांनी शूटिंग थांबवलं. वा. सरलाताई, तुमच्याकडे किस्से असतील सिनेमाच्या वेळेचे काही? एकतर मी स्वतः त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती माझ्या मनात होती आणि नंतर तिथे गेल्यानंतर मला पुष्कळ लोकांनी सांगितलं शूटिंगच्या आमच्या युनिटमधल्या की सरला, शांताराम बापू फार स्ट्रिक्ट आहेत हां. ते जर त्यांच्या मनासारखा शॉट नाही झाला तर ते छडीनं पायावर मारतात. म्हणजे जस्ट लाईक मला म्हणजे अशी कामाची वगैरे कधीच भीती वाटली नाही. मी म्हटलं मारतात म्हणजे काय सर? म्हटलं ठीक आहे, मारतील, त्याला काय झालं. म्हटलं मारसुद्धा त्यांच्या हातचं गाणं म्हणजे एक आशीर्वाद. मी काय टेन्शन घेतलं नाही. पण जेव्हा तो शॉट झाला तेव्हा शांताराम बापू तिथून कॅमेऱ्यावर असायचे ते सारखे आणि आले आणि त्यांनी माझी पाठ चोपटली. म्हणजे खूप छान शॉट दिलास हां सरला तू. आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, ते तिथे माझी आई बसली होती पुढे खुर्चीवर. तर त्यांनी आईला शोधलं आणि म्हणतात, आई तुमच्या मुलीनं खूप छान शॉट दिला हां. आता मला मुंबईला गेल्यानंतर सगळेजण विचारतील की ही मुलगी कोण, ही मुलगी कोण. वा. मला सोनाली तुझ्याकडे यायचं आहे. नटरंगमधून तू तमाशापटाचं आयुष्य जगलीस असं म्हणायला हरकत नाही आणि पिंजरातल्या गाण्यावरती तर तू नक्कीच नृत्य केलं असशील लहानपणापासून. काय सांगशील याबद्दल? मी माझ्या आयुष्यातील पहिली लावणी शाळेत जी केली असेल तर ती अर्थात दिसला गबाई दिसला. आणि त्यावेळेला खूप मराठी मला बोलता येत नव्हतं, समजत नव्हतं. आणि जेव्हा नटरंग केला तेव्हा जाऊन कुठेतरी नक्कीच वाटलं की आपल्या लोककलेत, आपल्या संस्कृतीची मज्जा आहे, जी काय म्हणतो एक नशा आहे, ती इतर कुठल्याही डान्स फॉर्ममध्ये नाही आहे. आणि तेव्हा अर्थातच या सगळ्या कलाकारांबद्दलचा आदर खूप वाढला, खूप. वा वा वा. मी मराठी, झी मराठी.